पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता 26 जून 2026 चे महत्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, युकेच्या संसदेत कोणत्या भारतीयाला ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्डने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे हर्षवर्धन यांना. प्रश्न 2, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 26 जूनला. प्रश्न 3, कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला या देशामध्ये. प्रश्न 4 पाहूया. दरवर्षी संविधान हत्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 25 जूनला. प्रश्न 5, कोणत्या राज्यात श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. प्रश्न 6 पाहूया. जून 2026 मध्ये झालेल्या दुसऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात कोणत्या प्रसिद्ध पार्श्वगायकाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे अलका याग्निक यांना. प्रश्न 7, कोणता देश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 8, टॉप 500 यादीच्या 67व्या आवृत्तीत कोणता सुपर कॉम्प्युटर पहिल्या क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे लाईनशाईन हा कम्प्युटर. प्रश्न 9 पाहूया. भारतातील डिजिटल अरेस्ट फसवणूक नेटवर्क विरुद्ध ऑपरेशन चक्र 6 कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे सीबीआयने. सीबीआय म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. प्रश्न 10, कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणीसाठी स्वयंचलित फेरफार प्रणाली आणि कागदविरहित नोंदणी 2.0 सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्य सरकारने. प्रश्न 11 पाहूया. कोणते सरकार लवकरच वेत्री तमिलगम अंतर्गत थैमामन थांगा माथिरा थित्तम उपक्रम सुरू करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकार. प्रश्न 12, मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे भोपाळ. प्रश्न 13, हेमिस महोत्सव 2026 ची नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 14 पाहूया. जून 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन भारतातील कोणते शहर करत आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर शहर. प्रश्न 15, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने अलीकडेच आपल्या महत्वाकांक्षी व्हिजन 2028 कार्यक्रमाचे प्रमुख आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अशोक दिंडा यांची. प्रश्न 16 पाहूया. एआय इकोसिस्टम आणि सिलिकॉन पुरवठा साखळींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पॅक सिलिका या धोरणात्मक उपक्रमाचे नेतृत्व कोणता देश करतो? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देश. प्रश्न 17, भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड जहाज बांधणी केंद्र कुठे उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 18, स्वातंत्र्यापासून कार्यरत असलेले भारतातील एकमेव खाजगी क्षेत्रातील प्राथमिक सोन्याची खाण जोन्नागिरी सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर ती आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 19 पाहूया. फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल असोसिएशनला निलंबित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाच्या. प्रश्न 20, कोणते भारतीय विमानतळ जगातील तिसरे सर्वात फॅमिली फ्रेंडली विमानतळ बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट. प्रश्न 21 तुमच्यासाठी. निर्भय चेतना हा कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला, कोणता देश ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीचे आयोजन करेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय खलाशी दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 जूनला. प्रश्न 3, युको बँकेचे व्यवस्थापकीय संचालक MD नुकतेच कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे राजेंद्र कुमार साबुहे. प्रश्न 4 पाहूया. भारताच्या पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला कुठे मंजुरी मिळाली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. प्रश्न 5,
26वी ऑल इंडिया फिंगरप्रिंट कॉन्फरन्स आणि NCRB अभिज्ञान यांचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 6 पाहूया. लडाखने भारतातील पहिले अधिक उंचीवरील पुष्पशेती उद्यान कुठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे लेह इथे. प्रश्न 7. बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्राप्त करणारा जगातील 5वा देश कोणता? तर तो आहे आपला भारत देश. प्रश्न 8. भारताची सर्वात जड वाहनावर बसवलेली 120 मिमीची मोटार प्रणाली असलेल्या गरुडास्त्रची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात घेतली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 9 पाहूया. QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारताला कितवे स्थान मिळाले? तर त्याचं उत्तर आहे 13वे स्थान. प्रश्न 10. राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने विकसित केलेला नवीन सेन्सर पिण्याच्या पाण्यातील कोणत्या विषारी जड धातूचे अल्प प्रमाण शोधण्यासाठी वापरला जाईल? तर त्याचं उत्तर आहे शिसे. प्रश्न 11. IIT द स्टोरी ऑफ इंडिया मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टीम हे पुस्तक अलीकडेच कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे प्रभात कुमार यांनी. प्रश्न 12 पाहूया. फिफा विश्वचषक 2026 चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे गीतिका तालुकदार. प्रश्न 13. भारतातील पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणीत व्यावसायिक कामकाज सुरू झाले आहे, ती कुठे स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे कुर्नूल इथे. प्रश्न 14 पाहूया. चेन्नई येथील रजिस्ट्रारकडून कोणत्या राज्याच्या मालवी भट्ट्याला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. प्रश्न 15. निर्भय चेतना हा कार्यक्रम अलीकडेच कोणी सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पंचायती राज मंत्रालयाने. प्रश्न 16. अरबी समुद्रात नुकताच सापडलेला एप्रिस्टुरस ड्रोना हा जीव कोणत्या गटातील आहे? तर तो कॅट शार्क या गटातील आहे. प्रश्न 17 पाहूया. भारतात शाश्वत सागरी विकासासाठी कोणते बंदर एक आदर्श बंदर म्हणून उदयास आले आहे? तर ते आहे VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. प्रश्न 18. ॲलन ग्रीनस्पॅन यांचे नुकतेच वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे अर्थशास्त्रज्ञ. प्रश्न 19. आंतरराष्ट्रीय विधवा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 23 जूनला. प्रश्न 20 पाहूया. खीर भवानी मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 21. अंबुबाची मेळा प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 22. FIH महिला नेशन्स कप 2026 कोणत्या देशाने जिंकला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.